बारामतीमध्ये माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वतः अजित पवार मैदानामध्ये उतरलेले आहेत। निळकंठ, सहकार बचाव, बळीराजा आणि शेतकरी पॅनलमध्ये अशी चौरंगी लढत होतीये आणि यामध्ये 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। तर 37 गावांमधील सुमारे 19,700 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। पवार कुटुंबीय आज मतदानाचा हक्क बजावत आहे। 24 जूनला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। देतो यावेळेस देहू आणि आळंदी इथून पालख्या ज्या महत्वाच्या अनेक महाराष्ट्रातनं अनेक भागातनं निघतात त्यानंतर ह्याच्यामध्ये सामील होतात। परंतु ह्या दोन पालख्या महत्वाच्या त्या निघाल्यानंतर त्याच्या संदर्भात आधी जी बैठक घ्यायची होती ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, संबंधित जे पालकमंत्री आहेत त्यांनी घेतली, म्हणजे सोलापूरचे पालकमंत्र्यांनी, मी त्याच्यामध्ये घेतली, अधिकाऱ्यांनी घेतली, चीफ सेक्रेटरीने घेतली, विभागीय आयुक्तांनी घेतली। विभागीय आयुक्त तर त्या दिवशी मी मीटिंग घेत होतो त्यावेळेस ज्या त्या रोडनी गेले, त्यांना पंढरपूर देहूवरून जी तुकाराम माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। चेअरमन पदासाठी अजित पवार स्वतः मैदानामध्ये आहेत। त्यांनी मतदान सुद्धा केलेलं आहे। चौरंगी लढत या ठिकाणी होतीये। निळकंठ, सहकार बचाव आणि इतर सुद्धा दोन पॅनल आहेत। चुरशीच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांची प्रतिष्ठा मात्र या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीचं आज मतदान पार पडतंय। अजित पवार, शरद पवार या दोन्ही काका पुतण्यामध्ये या निमित्ताचा संघर्ष बघायला मिळतो आहे। वर्चस्वाची मोठी लढाई आहे आणि 24 जूनला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। या चुरशीच्या निकालामध्ये, या चुरशीच्या निवडणुकीमध्ये नेमकी कोण बाजी मारणार हे 24 तारखेला कळेल। आज सध्या मतदान पार पडतंय। अजित पवार स्वतः या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। चेअरमन पदासाठी स्वतः अजित पवार आहेत। चौरंगी लढत पाहायला मिळते आहे आणि सध्या या निवडणुकीसाठीचं मतदान आज पार पडतंय। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीचं आज मतदान पार पडत आहे। 24 जूनला याबाबतचा निकाल लागणार आहे। अजित पवार हे स्वतः मैदानामध्ये उतरलेले आहेत। बारामतीमध्ये आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यांनी मोठ्या सभा सुद्धा या निवडणुकीसाठी घेतलेल्या आहेत। तसंच मतदारांना तसं आवाहन केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। या निवडणुकीचा 24 जूनला निकाल लागेल।